ओके, चला आपण स्टार्ट करतो लेक्चरला. व्हॅलन्स बॉन्ड थेरी. ठीक आहे, आज आपण शिकणार आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी. या अगोदर आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरी का शिकायची आहे, कारण या अगोदर आपण लेविस थेरीज बघितली, त्यानंतर FES-APR थेरीज बघितली. ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही मॉलिक्युल्स बद्दल सांगू शकल्या नाही त्या थेरीज, ती थेरी ते आता सांगणार आहे आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थेरी. ठीक आहे, जी आपण लेविस डॉट थेरीज बघितली त्याने ॲटम्स बद्दल सांगितलं, त्यामध्ये असणाऱ्या व्हॅलन्स सेल बद्दल सांगितलं लेविस थेरीनं, राईट. त्यानंतर आपण स्टडी केला VSR थेरी, त्याने मॉलिक्युलच्या सेप बद्दल सांगितलं, राईट. जे सिंपल मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या सेप बद्दल सांगितलं, बट बॉन्डिंग बद्दल काही सांगितलेलं नाही. म्हणून आज आपल्याला अभ्यास करायचा आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरीचा. ठीक आहे, म्हणून आपण अभ्यास करतो व्हॅलन्स बॉन्ड थेरी, आपल्याला अभ्यासाला आली. ठीक आहे, मग आपल्याला सांगता येईल इनिशिएटेड बाय द हिटलर अँड लंडन इन 1927. ही थेरीज कधी विकसित झाली तर 1927ला. कोणत्या दोन सायंटिस्टनी सुरुवात केली? हिटलर्स अँड लंडन्स. ठीक आहे, या दोन सायंटिस्टनी ही थेरी एक्सप्लेन केली किंवा आपल्याला अभ्यासासाठी दिली आहे. ठीक आहे, सिंपल की बॉन्ड कसे बनतात ते आपण यामधून काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग आपल्याला काय सांगता येईल, मग फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, आपण फर्स्ट समजून घेणार आहेत व्हाय व्हीबीटी कम टू एक्झिस्टन्स. व्हीबीटी का आली, म्हणजे काय अगोदरच्या थेरींचे ड्रॉबॅक्स होते किंवा जे काही फेल झाले त्या थेरी, त्याबद्दल थोडंसं आपण समजावून घेणार आहेत. आपल्याला फर्स्ट पॉईंट सांगता येईल, फर्स्ट कडे लक्ष द्या. लेविस थेरी फेल टू एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. जी काही लेविस थेरी आहे ती जे काही कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होतं ते सांगण्यात फेल झाली आहे, अनसक्सेस झाली आहे. म्हणून आपल्याला अभ्यासासाठी आली व्हीबीटी. ठीक आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड बद्दल लेविस थेरीने काहीही सांगितलेलं नाही. ठीक आहे, त्यांनी फक्त लेविस डॉट सिम्बॉल बद्दल आणि लेविस स्ट्रक्चर बद्दल सांगितलं, बट कोव्हॅलेंट बद्दल काही, कोव्हॅलेंट बॉन्ड बद्दल काही एक्सप्लेन केलं नाही, राईट. त्यानंतर आपल्याला सांगता येईल लेविस थेरी डज नॉट, सेकंड आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, ड्रॉबॅक सांगता येईल किंवा आपण त्याला ड्रॉबॅक्स म्हणू शकतो, पण का किंवा व्हीबीटी का आलं त्याच्या अगोदरचे पॉईंट आपल्याला काही सांगायचे आहेत. लेविस थेरी डज नॉट एक्सप्लेन व्हाय मॉलिक्युल्स हॅव द डिफरंट डिसोसिएशन एन्थाल्पी अँड बॉन्ड लेंथ. लेविस थेरीनं जे काही मॉलिक्युलचं वेगवेगळं डिसोसिएशन असतं एन्थाल्पीचं किंवा जे काही बॉन्ड लेंथ असते ते एक्सप्लेन करू शकली नाही लेविस थेरी. ठीक आहे, थर्ड पॉईंट त्यामध्ये आपल्याला सांगता येईल लेविस थेरी फेल टू एक्सप्लेन द सेप ऑफ पॉलिएटॉमिक मॉलिक्युल्स. जे काही पॉलिएटॉमिक मॉलिक्युल्स असतात त्याच्या सेप बद्दल लेविस थेरी सांगू शकली नाही. सिंगल ॲटम्स बद्दल सांगितलं, बट जे काही पॉलिएटॉमिक मॉलिक्युल्स असतात, समज फॉर एक्झाम्पल H2O, पॉलिएटॉमिक म्हणजे काय, एक पेक्षा जास्त ॲटम्स, त्याला आपण म्हणतो पॉलिएटॉमिक्स. ठीक आहे, पॉलिएटॉमिक मॉलिक्युल जे काही शेप आहे त्यांच्याबद्दल ती सांगू शकली नाही, राईट. ओके, नेक्स्ट पॉईंट काय सांगता येईल की VRS थेरी, FES-APR थेरी गिव्स द जॉमेट्री ऑफ द सिम्पल मॉलिक्युल्स थेरॉटिकली बट कुड नॉट एक्सप्लेन देम. म्हणजेच काय, त्यांनी काय केलं, जी काही आपले सिम्पल मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या जॉमेट्री बद्दल तर सांगितलं, म्हणजे सेप बद्दल सांगितलं, बट प्रॉपरली काय करू शकली नाही, एक्सप्लेन करू शकली नाही FES-APR थेरी. ठीक आहे, मग आपल्याला 5 पॉईंट सांगता येईल टू ओव्हरकम दिस लिमिटेशन व्हॅलन्स बॉन्ड थेरी वॉज इंट्रोड्यूस. आणि जे वरती आपण लिमिटेशन्स बघितले अदर थेरींचे, ते ज्यांनी जे सांगू शकले नाहीत ते आता कोणी सांगताय आपल्याला, व्हीबीटी, व्हॅलन्स बॉन्ड थेरी. म्हणून व्हॅलन्स बॉन्ड थेरी काय झाली, विकसित झाली. ठीक आहे, तर आपण स्टडी करणार आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या पॉस्टुलेटचा. ठीक आहे, व्हॅलन्स बॉन्ड थेरीचा पॉस्टुलेट, फर्स्ट पॉस्टुलेट आपल्याला काय सांगता येईल, फर्स्ट पॉस्टुलेटचा आपण स्टडी करतोय, राईट. फर्स्ट पॉस्टुलेट घ्या व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं. कोव्हॅलेंट बॉन्ड is formed by the overlapping of the two half-filled valence orbital of given atoms. त्यांनी काय सांगितलं, कोव्हॅलेंट बॉन्ड कधी फॉर्म होतो बेटा, तर जेव्हा जे काय आपल्याकडे ऑर्बिटल्स असतात, हाफ फिल्ड ऑर्बिटल्स, त्यावेळेस काय होतं, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. ठीक आहे, आपल्याला असं सांगता येईल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याकडे H2 आहे, H2, ठीक आहे, त्यावेळेस त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होईल, कारण जो काही आपला H आहे, हायड्रोजन आहे, त्यामध्ये पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक आहे आणि दुसरा आहे त्यामध्ये सुद्धा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक आहे. म्हणजेच ते काय करतील, तर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतील ओव्हरलॅप होऊन. ते एक्झाम्पल इथे दाखवलंय. ठीक आहे, ओव्हरलॅप होऊन ते काय करतील, कोव्हॅलेंट बॉन्ड क्रिएट करतील. ठीक आहे, यांचा एक हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स, यांचा एक हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स, ते अट्रॅक्ट होतील
ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल, तो बॉन्ड असेल कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, असं आपल्याला सांगता येईल. याला आपण हाल्फ फिल्ड ऑर्बिटल्स म्हणतो. तुम्हाला माहित आहे जो हायड्रोजन आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन मध्ये काय आहे 1s1, म्हणजेच काय झालं हाफ फील्ड. म्हणजे जो काय आपला एस ऑर्बिटल आहे तो कसा आहे हाफ फील्ड आहे, राईट, हाफ फील्ड आहे. ठीक आहे, जेव्हा हे दोन हायड्रोजन एकत्र येतील म्हणजे H2 येईल, त्यावेळेस जो काय आपला एस ऑर्बिटल होता तो कसा होईल फुल फील्ड होईल, एक अपवर्ड एक डाऊनवर्ड, फुल फील्ड होईल. हेच आपल्याला फर्स्ट पॉस्टुलेट सांगता येईल फिबिटीचं, व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचं. ठीक आहे, सेकंड पॉस्टुलेट आपल्याला सांगता येईल द इलेक्ट्रॉन इन द ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल गेट पियर्ड अँड द कंफाइंड बिटवीन द न्यूक्लिय ऑफ द टू ॲटम्स. जे ऑर्बिटलची स्पियर्स असते ओव्हरलॅप होऊन ते काय करतात कन्फर्म करतात न्यूक्लियास. ठीक आहे, म्हणजे कधी पण सेकंड पॉस्टुलेट आपल्याला काय सांगता येईल व्हीबीटी काय करते जिथं ओव्हरलॅप होतो तिथंच बॉन्ड क्रिएट होतो. एवढं लक्षात ठेवा, हे आपल्याला सांगता येईल सेकंड त्याचं पॉस्टुलेट, राईट. थर्ड पॉस्टुलेट काय सांगता येईल आपल्याला व्हीबीटीचं, द डायरेक्शन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इज अलॉंग द रिजन ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल मेकिंग द बॉन्ड डायरेक्शन्स. कधी पण लक्षात ठेवायचं कोव्हॅलेंट बॉन्ड तिथंच फॉर्म होतो जिथं रिजन ऑफ ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स, जिथं ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंगचं रिजन्स असतं तिथंच कोव्हॅलेंट बॉन्ड काय होतो तर फॉर्म होतो, असं आपल्याला सांगता येईल. फॉर एक्झाम्पल बेटा खाली मी एक इथे ड्रॉ केला आहे, एक डायग्राम ड्रॉ केली, इथे बघा दिसते तुम्हाला स्क्रीनवर, राईट. इकडे बघा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे H2 आहे, राईट. आपला थर्ड पॉस्टुलेट काय सांगतो की द डायरेक्शन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इज अलॉंग द रिजन ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल मेकिंग द बॉन्ड डायरेक्शन्स. जिथं ओव्हरलॅपिंग रिजन्स असतं तिथंच काय होतं बॉन्ड क्रिएट होतो. आता जे काय आपल्याकडे H2 आहे त्याचं ओव्हरलॅपिंग रिजन कोणतं आहे तर हे आहे. बॉन्ड कुठं क्रिएट होणार इथेच बॉन्ड क्रिएट होणार. ठीक आहे, असं नाही की फॉर एक्झाम्पल ओव्हरलॅपिंग रिजन असं आहे म्हणून बॉन्ड असा क्रिएट झाला हायड्रोजनमध्ये, बॉन्ड कधीही इकडे फॉर्म होणार नाही. ठीक आहे, किंवा दोन हायड्रोजन तुम्ही असे दाखवू शकत नाही, हे रॉंग आहे. ठीक आहे, हे राईट आहे. म्हणजे जिथं ओव्हरलॅपिंग रिजन असेल तिथेच बॉन्ड फॉर्म होईल, असं आपल्याला थर्ड पॉस्टुलेट सांगता येईल व्हीबीटीचं. ठीक आहे, व्हॅलन्स बॉन्ड थिअरीज, द डायरेक्शन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इज अलॉंग द रिजन ऑफ ओव्हरलॅपिंग ॲटॉमिक ऑर्बिटल मेकिंग द बॉन्ड डायरेक्शन, त्याच डायरेक्शननी होईल. ओके, फोर्थ पॉस्टुलेट आपल्याला सांगता येईल द atomic orbital of the valence shell with the pair electron do not participate in the process of overlapping and hence do not contribute toward the bond formation, they form the lone pairs. त्यांनी आपल्याला काय सांगितलं बेटा, जे काय ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात व्हॅलन्स सेलचे ते काय करतात जर पेअर इलेक्ट्रॉन्स असतील तर ते ओव्हरलॅपिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, म्हणजे ते बॉन्ड फॉर्म करत नाहीत जर पेअर इलेक्ट्रॉन असतील तर, अँड हेन्स डू नॉट द कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड द बॉन्ड फॉर्मेशन, आणि ते बॉन्ड फॉर्म करत नाहीत, ते काय फॉर्म करतात तर लोन पेअर फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपला NH3 आहे, NH3चं इथं मी स्ट्रक्चर ड्रॉ केले, NH3 आहे. ठीक आहे, याचं स्ट्रक्चर कसं आहे बेटा, हायब्रिडायझेशन माहिती आहे तुम्हाला, NH3चं sp3 असतं, राईट. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करता येईल आपल्याला, हायड्रोजन 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 आणि राहिलेले दोन इलेक्ट्रॉन्स ते आपल्याला कसे दाखवावे लागतील, म्हणजेच त्यांनी काय फॉर्म केलं तर लोन पेअर फॉर्म केली, बट त्यांनी बॉन्ड फॉर्म केलाय का तर नाही. जे शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन्स होते त्यांनी काय केलं पेअर फॉर्म केली, बट इलेक्ट्रॉन्स फॉर्म केलेले नाही. तुम्हाला माहिती आहे जो काय आपला नायट्रोजन असतो त्याच्या लास्ट व्हॅलन्स सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. 5 इलेक्ट्रॉन्स पैकी 3 इलेक्ट्रॉन्स हे हायड्रोजनचे बॉन्ड तयार करण्यासाठी गेले, खाली राहिलेले शिल्लक 2 इलेक्ट्रॉन्स ते काय होतात लोन पेअर तयार करतात, बट ते बॉन्ड तयार करत नाहीत. हेच आपल्याला फोर्थ पॉस्टुलेट सांगता येईल. ओके, राईट. त्यानंतरचं 5 नंबरचं आपण पॉस्टुलेट बघतोय, ग्रेटर इज द एक्सटेंट ऑफ द ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर इज द बॉन्ड फॉर्म. जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो त्यावेळेस ओव्हरलॅपिंग कसे असते तर स्ट्रॉंग असते, असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, पॉस्टुलेट बद्दल कुणाला काही शंका आहे की एखादा पॉस्टुलेट समजलं नाही, जर असेल तर चॅटबॉक्समध्ये कमेंट करा. एखादा पॉस्टुलेट असा आहे की जे तुम्हाला व्हीबीटीचं समजलं नाही, जर प्रॉब्लेम्स असेल तर चॅटबॉक्समध्ये मेसेज करा, जर नसेल तर नो म्हणून टाईप करा, जर असेल तर येस म्हणून टाईप करा. चला, नो, ओके, ठीक आहे. जेव्हा तुम्ही हे राईट डाऊन कराल आणि समजावून घ्याल त्यावेळेस तुम्हाला ते समजावून जाईल. ठीक आहे, सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केला. ओके बेटा, ओके, गुड्स गुड्स, ओके ओके ओके. चला ठीक आहे, आपण आज बघणार आहेत एक्सप्लेन ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स. आपला नेक्स्ट पॉईंट आहे एस गुड्स.
आपला नेक्स्ट पॉईंट आहे एक्सप्लेन द ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स. ओव्हरलॅपिंग कसं ऑर्बिटलचं फॉर्म होतं ते आपण बघणार आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट बघा एस ऑर्बिटल्स. मी ते समोर तुमच्या स्क्रीनवर ऑलरेडी ड्रॉ करून ठेवले स्ट्रक्चर. ठीक आहे, एस ऑर्बिटल्स हा पण काय आहे एस ऑर्बिटल्स. एस ऑर्बिटल्स फॉर्म काय करेल तो, कोणता ओव्हरलॅप फॉर्म करेल, एस एस ओव्हरलॅप काय करेल तो फॉर्म करेल. ठीक आहे, आपला जो एस ऑर्बिटल असतो तो कसा असतो स्पेरिकल इन शेप. कसा शेप असतो एस ऑर्बिटलचा, स्पेरिकल शेप असतो. राईट, मग तो काय ओव्हरलॅप फॉर्म करेल, एस एस ओव्हरलॅप काय करेल फॉर्म करेल. दोन एस ऑर्बिटल जर असतील तर ते एस एस ओव्हरलॅप फॉर्म करतील. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आपल्याला ओव्हरलॅपिंग बद्दल सांगता येईल ऑर्बिटलच्या. जर पी ऑर्बिटल्स असतील, पी ऑर्बिटलचा शेप कसा असतो, इथे तर ऑलरेडी ड्रॉ केला मी, तरी पण पी ऑर्बिटलचा शेप कसा असतो कोण सांगेल. यस, पी ऑर्बिटलचा शेप कोणता असतो, डम्बेल शेप असतो. ठीक आहे, डम्बेल शेप इथे ड्रॉ केलेले आहेत ऑलरेडी डायग्राम. ठीक आहे, डम्बेल शेप असतो, डम्बेल शेप इथे बघा, पी ऑर्बिटल डम्बेल शेप. यस, गुड्स. सकाळी पण गौरीने सांगितलं होतं, या बॅचला पण गौरीने सांगितलं. ठीक आहे, मग ते कोणतं ऑर्बिटल फॉर्म करेल तर पीपी ओव्हरलॅपिंग काय करेल तो फॉर्म करेल. जे काय आपले पी ऑर्बिटल्स असतात ते काय करतील पीपी. जर दोन पी ऑर्बिटल्स असतील तर ते काय करतील पीपी ओव्हरलॅपिंग काय करतील फॉर्म करतील. सिंपल. ओके, त्यानंतर जर आपल्याकडे एक एस ऑर्बिटल्स असेल, एक पी ऑर्बिटल्स असेल, ते कोणती ओव्हरलॅप फॉर्म करेल, एस पी ओव्हरलॅप फॉर्म करेल. याप्रमाणे ते दाखवलं. राईट, दिस इज एस ऑर्बिटल्स अटॅच टू पी ऑर्बिटल्स. ठीक आहे, याप्रमाणे ते काय करतील एस पी ऑर्बिटल्स काय करतील फॉर्म करतील. ओके, गुड सागर, समजलं. ओके, मग आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे जो आहे ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स. त्यालाच आपण म्हणतो टाइप्स ऑफ बॉन्ड. बॉन्डचे टाइप किंवा ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स आपल्याला स्टडी करायचं आहे. जे दोन टाइप्स आहेत बॉन्डचे, एक आहे सिग्मा बॉन्ड्स, सेकंड आहे पाय बॉन्ड्स. समजलं. ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स किंवा टाइप ऑफ बॉन्ड तुम्ही म्हणू शकता. फर्स्ट असतो सिग्मा बॉन्ड, सेकंड असतो पाय बॉन्ड्स. त्याला आपण असं पण म्हणतो सिग्मा ओव्हरलॅप, पाय ओव्हरलॅप. ठीक आहे, किंवा त्याला तुम्ही असं पण म्हणू शकता सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड. ठीक आहे, आपण तो टॉपिक घेतोय. ओके, मग व्हॉट इज सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड म्हणजेच काय तर सिग्मा बॉन्ड when the overlap of the bonding orbital is along the internuclear axis, it's called sigma overlap or sigma bonds. त्यालाच आपण सिग्मा ओव्हरलॅप किंवा सिग्मा बॉन्ड असे म्हणतो, जो बॉन्ड ऍक्सिसला क्रिएट होतो, इंटरन्युक्लियर ऍक्सिस. राईट, हेड टू हेड, त्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड्स आणि डिनोटेड बाय सिग्मा. याप्रमाणे एक सर्कल आणि त्यावरती अशी लाईन, याप्रमाणे आपण काय करत असतो सिग्मा बॉन्डला डिनोट करत असतो. त्याचे हे साईन आहे. ठीक आहे, सिग्मा बॉन्डचं. गॉट इट. मग सिग्मा बॉन्ड बद्दल आपल्याला काय सांगता येईल आणि पाय बॉन्ड बद्दल आपल्याला काय सांगता येईल तर फर्स्ट आपल्याला सांगता येईल सिग्मा बॉन्ड कधी पण ऍक्सियल ओव्हरलॅप करतो. सिग्मा बॉन्ड कसे कोणतं ओव्हरलॅप करतो, ऍक्सियल ओव्हरलॅप करतो. ठीक आहे, त्याच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं इंटर ऍक्सियल. तो ऍक्सियल ओव्हरलॅप करतो. जो पाय बॉन्ड्स असतो तो लॅटरल ओव्हरलॅप करतो. जो काही सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो तो हेड ऑन द ओव्हरलॅप, एंड टू एंड ओव्हरलॅप अलॉंग द इंटरन्युक्लियर ऍक्सिस. म्हणजे तो ओव्हरलॅप करतो, हेड टू हेड ओव्हरलॅप करतो. ते लक्षात ठेवायचं. आणि जो आपला पाय बॉन्ड्स असतो तो साइड वेज द पॅरल ओव्हरलॅप. तो कोणता ओव्हरलॅप फॉर्म करतो तो पॅरल, परपेंडिक्युलर इंटर द न्यूक्लियर ऍसिस. परपेंडिक्युलर असतो न्यूक्लियर ऍसिसच्या आणि हो कसा असतो अलॉंग असतो इंटर न्यूक्लियर ऍक्सिसच्या. जो आपला सिग्मा बॉन्ड असतो तो अलॉंग असतो इंटर ऍक्सिसच्या. राईट, हेड टू हेड म्हणजे समोरासमोर असतो. राईट, त्यानंतर जो आपला पाय बॉन्ड्स असतो तो कसा असतो ओव्हरलॅप परपेंडिक्युलर करतो, असं आपल्याला सांगता येईल. मग आपण आता सिग्मा बॉन्ड बघितला, त्याची डेफिनेशन बघितली, मग थोडंसं सिग्मा बॉन्डला समजावून घेऊयात. ठीक आहे, एक्झाम्पल मधून. ठीक आहे, मग आपल्याला खाली काय सांगता येईल, एक लाईन राईट डाऊन करायची, ती आहे सिग्मा बॉन्ड इज फॉर्म. सिग्मा बॉन्ड इज फॉर्म by overlap of the s and p orbital atoms. मग सिग्मा बॉन्ड कसे फॉर्म करतो एस अँड पी ऑर्बिटल्स ते आपण पाहणार आहोत. ओके, फर्स्ट आपल्याला सांगता येईल एस एस ओव्हरलॅप. एस एस ओव्हरलॅप. एस एस ओव्हरलॅपिंग काय होतं, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे H2 आहे. राईट, H2 आहे. मग आपल्याला काय सांगता येईल 2 1s ऑर्बिटल ऑफ द 2 हायड्रोजन
2s orbital of the two hydrogen atom overlap to form the hydrogen sigma bond to form the H2 molecules. ठीक आहे बेटा, लक्षात ठेवायचं. तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हायड्रोजन आहे. हायड्रोजनच्या व्हॅलन्स सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असतो, हे आपल्याला माहिती आहे. जो काय आपला 1 हायड्रोजन आहे प्लस 1 हायड्रोजन आहे, 1 असतो. तो कसा बॉन्ड फॉर्म करेल? हेड टू हेड बॉम्ब फॉर्म करेल, ॲक्सियल बॉम्ब फॉर्म करेल. म्हणजे यांच्यामध्ये बॉन्डिंग कसं तयार होईल? यांच्यामध्ये बॉन्डिंग याप्रमाणे तयार होईल. इथे लिहूयात, याप्रमाणे यांच्यामध्ये काय होईल? बॉन्डिंग तयार होईल. इथे फक्त आपण ऑर्बिटलच्या स्वरूपात काय करायचं दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हेड टू हेड होईल. ठीक आहे, परपेंडिक्युलर किंवा पॅरलल होणार नाही, हेड टू हेड होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हायड्रोजन आहे, ठीक आहे, आणि हा हायड्रोजन आहे. ते काय करतील? एस एस ओव्हरलॅपिंग फॉर्म करतील, याप्रमाणे हेड टू हेड ओव्हरलॅपिंग करतील, हेड टू हेड. ठीक आहे, इथे एक अपवर्ड एक डाऊनवर्ड डायरेक्शन ते काय होतील? अट्रॅक्ट होतील आणि एस एस ओव्हरलॅपिंग आपल्या काय करतील? तयार करतील. हा जो काय यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड. याला आपण काय म्हणतो? हा जो काय बॉन्ड क्रिएट झाला यामध्ये याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड्स याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड. गॉट इट? समजलं सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो? जो हेड टू हेड बॉन्ड क्रिएट करतो तो सिग्मा बॉन्ड तयार होतो. ठीक आहे, पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड ओळखणं खूप इझी आहे. मी लास्टला ट्रिक सांगेल. ठीक आहे, आता सध्या आपण तुमच्या सिलेबस प्रमाणे चालू आहे. ओके, समजलं? ओके, फर्स्ट समजलं, एस एस ओव्हरलॅपिंग बद्दल समजलं, त्याचं एक्झाम्पल समजलं. ठीक आहे, आपण सेकंड बघूयात, एस पी ओव्हरलॅप. एस पी ओव्हरलॅप कसा होतो तो आपण बघूयात. सेकंड आहे आपल्याला एस पी ओव्हरलॅप. ठीक आहे, तुम्ही जेव्हा राईट डाऊन कराल तुमच्या नोटबुकमध्ये त्यावेळेस जास्त तुम्हाला लक्षात येईल. राईट, एस पी ओव्हरलॅप. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं एच एफ. त्यामध्ये एक्झाम्पल घेतोय आपण एच एफ. एच कोणत्या ऑर्बिटल्समध्ये येतो बेटा? एच 1s 1 इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन आहे आणि याच्या फ्लोरीनच्या लास्ट व्हॅलेन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? 7 इलेक्ट्रॉन्स येतात. राईट, त्यातील 2 इलेक्ट्रॉन्स कशामध्ये असतात? 2 इलेक्ट्रॉन्स कोणते असतात? ते 2 इलेक्ट्रॉन्स कोणते असतात? तर ते एस ऑर्बिटल्समध्ये असतात. ठीक आहे, फ्लोरीनचे सुद्धा 2 हे एस ऑर्बिटल्समध्ये असतात. 2s2 आणि 2p5 5 इलेक्ट्रॉन्स हे पी ऑर्बिटल्समध्ये येतात. माहिती की नाही? 5 ऑर्बिटल्स. आणि जो एक शिल्लक राहिलेला तो काय बॉन्डिंग तयार करतो? हायड्रोजन सोबत बॉन्डिंग तयार करतो, म्हणून एच एफ आपल्याला मॉलिक्युल्स मिळतो. ठीक आहे, आता याचा एक इलेक्ट्रॉन्स आणि याचा एक इलेक्ट्रॉन्स काय करेल? बॉन्डिंग करेल, म्हणून 1s हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन्स प्लस फ्लोरीनचा हा एक इलेक्ट्रॉन्स. फ्लोरीनचा हा एक इलेक्ट्रॉन्स काय करतील? दोन्ही काय करतील? तर बॉन्डिंग तयार करतील. कशाप्रमाणे? याप्रमाणे बॉन्डिंग तयार करतील. इकडे बघा, एक अपवर्ड एक डाऊनवर्ड्स. याप्रमाणे ते काय करतील? बॉन्डिंग तयार करतील. इथं बॉन्डिंग कशी झाली? परत हेड टू हेड बॉन्डिंग तयार झाली. म्हणजे इथं कोणता बॉन्ड फॉर्म झाला? इथे बॉन्ड फॉर्म झाला सिग्मा बॉन्ड. इथे सुद्धा कोणता बॉन्ड फॉर्म झाला? सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला. इथे इथे कोणता बॉन्ड फॉर्म झाला? सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला. याला म्हणतो आपण एस पी ओव्हरलॅपिंग. एक्झाम्पल समजलं एच एफ. राईट, याच्यामध्ये बॉन्डिंग कसं तयार झालं समजलं. हायड्रोजनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किंवा हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स आणि फ्लोरीनचा एक हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स दोन्ही काय करतील? बॉन्डिंग तयार करतील. मग आपल्याला कोणता मॉलिक्यूल मिळेल? एच एफ. गॉट इट? ओके, आपण त्याला कसं लिहू शकतो? एस पी ओव्हरलॅपिंगला 1 हाफ फील्ड एस ऑर्बिटल्स ऑफ द फर्स्ट ॲटम ओव्हरलॅप एक्झिली विथ द 1 हाफ फील्ड पी ऑर्बिटल्स. म्हणजे जो काय एस ऑर्बिटल्स आहे हाफ फील्ड, ठीक आहे, with 1 half filled p orbitals of the second atom to form the sigma bonds. To form sigma bond through sp orbitals. Through sp orbitals. ठीक आहे, sp ऑर्बिटल समजलं. आणि आपण लास्ट बघणार आहेत, तो बघणार आहे आपण pp ओव्हरलॅप. pp ओव्हरलॅप कसं होतं? ठीक आहे, पी ऑर्बिटल सोबत पी ऑर्बिटलचं ओव्हरलॅप कसं होतं? इथे बघू शकता तुम्ही, डायग्राम दिसते तुम्हाला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल घेतलं आपण फ्लोरीनचं. ठीक आहे बेटा, आपण एक्झाम्पल घेतलं फ्लोरीन. ठीक आहे, फ्लोरीन घेतला. फ्लोरीनचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन माहिती आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 असतो. त्याच्या लास्ट व्हॅलेन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? तर 7 इलेक्ट्रॉन्स येतात. माहिती की नाही? माहित आहे. ठीक आहे, 7 इलेक्ट्रॉन्स येतात. 2 इलेक्ट्रॉन्स हे कशा असतात? एस ऑर्बिटल्समध्ये असतात. आणि उरलेले सगळे इलेक्ट्रॉन्स कसे असतात? तर पी ऑर्बिटल्समध्ये असतात. ठीक आहे,
एक अनपेड इलेक्ट्रॉन असतो किंवा एक हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स असतो. मग आपल्याकडे 2 फ्लोरीन आहेत, 2 फ्लोरीनचे एक हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स आपण इथे घेतलेत, इथे त्यांच्या सेपमध्ये दाखवलं. इकडे बघा, इथे एक हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स आहे, हा एक हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स आहे फ्लोरीनचा, त्याचा आणि याचा. ठीक आहे, हाफ फील्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांचे ऍडिशन केल्यानंतर ते कसं ओव्हरलॅप तयार करतील. ह्या दोन्हीला आपण समोर आणलं तर हे कसं ओव्हरलॅप झालं, हेड टू हेड ओव्हरलॅप झालं. हे कोणतं ओव्हरलॅप झालं, हेड टू हेड ओव्हरलॅप झालं. कोणतं ओव्हरलॅप झालं, हेड टू हेड. इकडे बघा, इथे दाखवलंय. ठीक आहे, हेड टू हेड ओव्हरलॅप झालंय म्हणून आपण त्याला काय म्हणतो, त्याने कोणता बॉन्ड फॉर्म केलाय, तर सिग्मा बॉन्ड फॉर्म केलाय. कोणता बॉन्ड फॉर्म केलाय, सिग्मा बॉन्ड फॉर्म केलाय. राईट. पीपी म्हणजे काय सांगता येईल, 2 हाफ फील्ड पी ऑर्बिटल्स. राईट डाऊन करा बरं, राईट डाऊन काय करता येईल आपल्या इथे, राईट डाऊन करा थोडंसं, तुमच्या लक्षात येईल. हाफ फील्ड इलेक्ट्रॉन समजले, दोन ते कोणते होते, फ्लोरीनचे. ठीक आहे, ते समजले असतील. ठीक आहे, ठीक आहे, लिहा. पीपी मध्ये लिहा 2 हाफ फील्ड, 2 हाफ फील्ड p orbital, 2 half filled p orbital of 2 atoms, of 2 atoms overlap axially to form, overlap axially to form, axially to form, axially to form sigma bond, axially to form sigma bond through pp overlap, through pp overlap, pp overlap, pp overlap. ओके, समजलं. आता आपण स्टडी करूयात आपला जो काही शिल्लक नेक्स्ट आहे सेकंड. आपण सिग्मा बॉन्डचा स्टडी केलाय, आता आपण स्टडी करूयात पाय बॉन्डचा. गॉट इट. सिग्मा बॉन्ड समजला असेल आय होप. जर सिग्मा बॉन्ड बद्दल थोडंसं समजलं असेल, थोडी आयडिया आली असेल, तर प्लीज चॅटबॉक्समध्ये समजलं म्हणून टाईप करा किंवा वाय टाईप करा, फक्त वाय. आणि नसेल समजलं तर एन टाईप करा. चला सगळ्यांनी करा, वाय किंवा एस टाईप करा. यस, वाय वाय. ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे. आणि जर नसेल समजलं तर कोणतं समजलं नाही तो आकडा टाईप करा, ABC. कोणता समजलं नाही, याचं व्हिडिओ लेक्चर तर अपलोड होईलच, तिथून तुम्हाला समजेलच, काळजी करू नका. ठीक आहे, आता आपण स्टडी करतोय गुड्स गुड्स. चला गुड्स गुड्स बच्चो, आता आपण स्टडी करतोय. याचं पीडीएफ दिलं जाईल नोट्सचा. जरी तुम्ही नोट्स राईट डाऊन नाही केल्या तरी सुद्धा तुम्हाला याचं काय मिळेल, पीडीएफ्स मिळेल. ठीक आहे, आता आपण शिकणार आहोत सेकंड पॉइंट. पण सिग्मा बॉन्ड बघितला, सिग्मा बॉन्ड बद्दल तुम्हाला बऱ्यापैकी समजलं. आता आपण बघणार आहे पाय बॉन्ड. लिहा पाय बॉन्ड, पाय बॉन्ड, पाय बॉन्ड डिनोटेड बाय पाय. पायचं साईन तुम्हाला माहिती आहे, पायचं साईन. राईट, पायचं साईन डिनोटेड बाय पाय. पायचं साईन तुम्हाला माहिती आहे. किंवा त्याला आपण काय म्हणतो, ऑर. त्याला तुम्ही ऑर काय म्हणू शकता, पीपी लॅटरल ओव्हरलॅप, पीपी लॅटरल ओव्हरलॅप, पीपी लॅटरल ओव्हरलॅप, ऍक्सियल नाही लॅटरल. ठीक आहे, त्याला आपण पीपी लॅटरल ओव्हरलॅप सुद्धा म्हणतो, पीपी लॅटरल ओव्हरलॅप. कधी पण लक्षात ठेवायचं, इथे सगळ्यात पहिल्यांदा जो फॉर्म होतो तो सिग्मा बॉन्डच असतो. आणि जेव्हा सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो त्याच वेळेस पाय बॉन्ड फॉर्म होतो, अदरवाईज पाय बॉन्ड फॉर्म होत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा हे, कधी पण कुठे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि जो सिंगल्स बॉन्ड्स असतो तो शक्यतो सिग्मा बॉन्ड्स असतो. राईट, एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा सिग्मा बॉन्डच फॉर्म होतो आणि त्यानंतर जर आवश्यकता असेल, त्याचा ऑक्टेट कंप्लीट होत नसेल तरच पाय बॉन्ड फॉर्म होतो, हे लक्षात ठेवा. सेकंड बॉन्ड कधी फॉर्म होतो, किंवा सेकंड बॉन्ड आपण स्ट्रक्चर ड्रॉ करताना पहिल्यांदा फर्स्ट टाइम आपण काय करतो, सिंगल सिंगल बॉन्ड काय करतो, फॉर्म करतो. आणि त्यावेळेस जेव्हा आपल्याला जर वाटत असेल की हा ऑक्टेट कंप्लीट करत नाहीये सेंट्रल ॲटम, त्यावेळेस आपण काय करतो, डबल बॉन्ड बनवतो. त्यावेळेस काय फॉर्म होतो,
पाय बॉन्ड फॉर्म होतो. सिंपल, लक्षात ठेवा. ठीक आहे, की सगळ्यात पहिला सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो, त्यानंतरच पाय बॉन्ड फॉर्म होतो. गॉट इट? ओके, चला ठीक आहे. चला आता आपल्याला शिकायचे पाय बॉन्ड्स. मग डेफिनेशन लिहा पाय बॉन्डची. when two half-filled orbitals of two atom overlap sidewise त्याला आपण काय म्हणतो, लॅटरली. त्यालाच आपण म्हणतो लॅटरली. इट्स called as pi bond. It's called as phi overlap किंवा पाय बॉन्ड्स. त्यालाच आपण पाय ओव्हरलॅप और पाय बॉन्ड्स म्हणतो. आणि इट्स परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. आणि तो इंटरन्यूक्लियर ऍक्सिसच्या कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. इट्स perpendicular to the internuclear axis. तो जो काय आपला पाय बॉन्ड फॉर्म होतो तो कसा फॉर्म होतो, परपेंडिक्युलर टू इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. आता इथे बघा एक डायग्राम दिली मी पाय बॉन्ड फॉर्मेशनची. इथे बघा पाय बॉन्ड फॉर्मेशनची एक डायग्राम दिली. जो आपला हा पी ऑर्बिटलचा आहे, हा पी ऑर्बिटलचा आहे. ठीक आहे, आता इमॅजिन करा इथे जो आहे, एक मिनिट मी कलर चेंज घेतो पेनचा, इकडे लक्ष द्या. चला ते बघा, राईट, हे काय आहेत, न्यूक्लियस आहेत. ठीक आहे, आता इथं जो बॉन्ड फॉर्म होतो हा कोणता असतो, तर ऍक्सियल असतो. कोणता असतो, ऍक्सियल असतो. म्हणजे त्यांनी काय केलं, तिथे काय होतं नेमकी, ते काय होतं, इंटरन्यूक्लियर ऍक्सिस बॉन्ड फॉर्म झाला तिथं, अलॉंग विथ इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. हा कसा आहे, इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे. ठीक आहे, आणि याच्या परपेंडिक्युलर, फॉर एक्झाम्पल इथे एक बॉन्ड फॉर्म झालाय, इथे एक बॉन्ड फॉर्म झाला, इथे वरती डबल बॉन्ड फॉर्म झालाय किंवा सिंगल बॉन्ड फॉर्म झालाय. हा पाय बॉन्ड्स असतो. तो परपेंडिक्युलर कशाचा असतो, परपेंडिक्युलर टू इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ह्या ऍक्सिसला तयार होणाऱ्या बॉन्डच्या कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, इथे एक बॉन्ड फॉर्म झाला, याला आपण म्हणतो लॅटरल ओव्हरलॅपिंग्स. ही ओव्हरलॅपिंग कशी झाली, याप्रमाणे झाली, याला म्हणतो आपण लॅटरल ओव्हरलॅपिंग्स. आणि ज्या आपल्या मॉगाच्या ओव्हरलॅपिंग होत होत्या त्या याप्रमाणे होत होत्या, म्हणजे हेड टू हेड ओव्हरलॅपिंग. याला हेड टू हेड ओव्हरलॅपिंग. याचे जे ऍक्सिस आहेत ते इथे आहेत, पण इथं बॉन्ड कुठे फॉर्म झालाय, हेड टू हेड झाला, म्हणून आपण याला म्हणतो सिग्मा बॉन्ड. आणि हे जे आहे इथे कुठे झालंय, तर हे लॅटरली झाले, परपेंडिक्युलर टू एक्झियल ऍक्सिस. ठीक आहे, म्हणून आपल्याला म्हणतो पाय बॉन्ड्स फॉर्म झाला. ठीक आहे, इथे खाली एक एक्झाम्पल दिलंय मी, इथे एक एक्झाम्पल दिलंय आपण. ठीक आहे, इथे एक एक्झाम्पल दिलंय. ठीक आहे, कार्बन ऍटम अँड कार्बन ऍटम दिलाय. ठीक आहे, आपण काय दिलाय इथे, कार्बन ऍटम दिलाय, आणि त्याचं इथे काय केलंय, पाय बॉन्ड मध्ये फॉर्मेशन केलंय. ते बघा कलरनुसार तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता sp2 कार्बन ऍटम्स आहे. ठीक आहे, असं समजा की sp2 चं कंपाऊंड्स आहे, कोणते पण एनिवन्स, राईट. sp2 ट्रायगोनल बायपॅरामीटर स्ट्रक्चर असतं sp2 चं. ठीक आहे, sp2
sp2 ट्रायगोनल्स बाय पॅरामीटर्स त्याचं असतं, किंवा ट्रायगोनल प्लेनर पण म्हणतो आपण त्याच्या स्ट्रक्चरला. ठीक आहे बेटा, लक्षात ठेवा sp2. आता काय केलं आपण, फॉर एक्झाम्पल यांचं स्ट्रक्चर काय आहे, इथे एक हा बॉन्ड आहे, इकडे लक्ष द्या कार्बनचा. हा जो बॉन्ड फॉर्म झाला ना, हा बॉन्ड जो फॉर्म झाला हा आपला असतो सिग्मा बॉन्ड्स. हे कसा तयार झालाय, याला आपण सिग्मा बॉन्ड म्हणतो. ठीक आहे, तो कसा तयार झालाय, ऍक्सियल. हा ऍक्सिलर तयार झाला, ऍक्सियल. ठीक आहे, हा ऍक्सिस आहे कार्बनचा, ऍक्सियल तयार झाला. बट हे काही जो बॉन्ड फॉर्म झाला इकडे वरती याच्यासोबत जो बॉन्ड फॉर्म झाला, किंवा इथे जो बॉन्ड फॉर्म झाला, हा झाला आपला पाय बॉन्ड. पाय बॉन्ड्स म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं, जो सिंगल बॉन्ड क्रिएट होतो सेंटरला त्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड्स, आणि जे डबल बॉन्ड्स फॉर्म होतात साईडला किंवा लॅटरली त्याला आपण म्हणतो पाय बॉन्ड. लॅटरी बॉन्ड फॉर्म झाला की त्याला समजायचं की तो पाय बॉन्ड्स आहे. ठीक आहे, आणि ऍक्सियल बॉन्ड फॉर्म झाला की त्याला समजायचं आपण तो सिग्मा बॉन्ड्स. तर याप्रमाणे आपला जो काही पॉइंट्स होता, टाइप्स ऑफ बॉन्ड्स, राईट, तो संपलेला आहे. ठीक आहे, आणि उद्याच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत हायब्रिडायझेशन कन्सेप्ट. या टॉपिकवरती जर कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील एनीवन तर मला विचारू शकतात. हे समजलं का, पाय बॉन्ड कुठे फॉर्म होतो, लॅटरली पाय बॉन्ड फॉर्म होतो, आणि ॲक्झिलरी कोणता बॉन्ड फॉर्म होतो, सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला तरच पाय बॉन्ड फॉर्म होतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे जिथं सिग्मा तिथे पाय असणारच, आणि नुसता पाय असेल तर तिथे सिग्मा नसणार, तिथे पाय बॉन्ड फॉर्मच होत नाही. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा.